नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इंडियन इकॉनॉमिक्स सेकंडचा 5वा चॅप्टर बघत होतो. ते म्हणजेच काय, द पॅरलल इकॉनॉमी. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात काय, समांतर अर्थव्यवस्था. तर या चॅप्टर मधील आपण अगोदरच्या लेक्चर पर्यंत 2 पॉईंट पूर्ण केला. ते म्हणजेच काय, मिनिंग ऑफ पॅरलल इकॉनॉमी म्हणजे समांतर अर्थव्यवस्थेचा अर्थ, त्यासोबतच काय, काळ्या पैशाचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम हे बघितला. तर या लेक्चर मध्ये आपल्याला पुढचा तिसरा पॉईंट घ्यायचा आणि ते म्हणजेच काय, तर इन्कम ऑन द इकॉनॉमिक, काय, इन्कम ऑन द इकॉनॉमिक अँड सोशल सिस्टीम. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात की आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्न. आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्न त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय, की भारतीय अर्थव्यवस्थेला काळा पैसा हा एक प्रकारचा डाग असलेला आपण सांगता येऊ शकतो. कारण भारतामध्ये काळ्या पैशाचं प्रमाण जर वाढलं तर काळ्या पैशामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर बऱ्याच समस्या निर्माण होत आहेत. म्हणून काळा पैसा हा भारतीय अर्थव्यवस्थेला एक प्रकारचा डाग असलेला आपण सांगता येऊ शकतो. त्यासोबतच काय, काळ्या पैशामुळं अर्थव्यवस्थेला पोखरले जात आहे. कारण काळ्या पैशाचं प्रमाण वाढले की बऱ्याच समस्या निर्माण होत आहेत आर्थिक सामाजिक, आणि त्यामुळे काय होत आहे की अर्थव्यवस्थेला पोखरलं जात आहे या काळ्या पैशानं. तसंच पुढे सांगता येऊ शकते बघा काय, आर्थिक विकासातील हा काळा पैसा एक आडसर हा घटक आहे. कारण काळा पैसा अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झाला की अर्थव्यवस्थेतील जो काही पैसा आहे लोक वैध मार्गाने मिळवण्याच्या ऐवजी अवैध मार्गाने मिळवतात आणि ते कुठे ठेवतात किंवा लपवून कुठेतरी ठेवतात. वेळेवर काय उत्पन्नावरती कर भरत नाहीत. कारण अवैध मार्गाने मिळवलेला पैसा इलिगल असतो, त्याची कुठेही नोंद नसते, कायदेशीर अधिकृतरित्या त्याची नोंद केली जात नाही आणि तो पैसा कायदेशीर लिगली पद्धतीने मिळवला जात नाही. म्हणून काळ्या पैशाचं राष्ट्रीय उत्पन्नात मोजमाप केलं जात नाही. यासाठी काय केलं जाते की ही काळा पैसा लपून म्हणा दडपून म्हणा कुठेतरी ठेवण्यात येतो. म्हणून एक प्रकारचा अर्थव्यवस्थेला डाग पोखरली जात आहे अर्थव्यवस्था, आणि आर्थिक विकासातील काय, हे एक अडथळा काळा पैसा म्हणजे असलेला आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय, भारताची जी काही अर्थनीती आणि सामाजिक प्रणाली जी काही आहे, भारतामध्ये अर्थनीती इकॉनॉमिक अँड सोशल सिस्टीम जी काही आहे हे कार्यक्षम पद्धतीनं नसल्यामुळं या काळ्या पैशाचं प्रमाण वाढत आहे, आणि काळ्या पैशाचं प्रमाण वाढल्यामुळं अर्थव्यवस्था समांतर होत चाललेली आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय, की आज ज्या काही सामाजिक आणि आर्थिक समस्या निर्माण होत आहेत हे लक्षात, किंवा मग आज ज्या काही अर्थव्यवस्थेसमोर समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या कशातून निर्माण झालेल्या आहेत, तर आर्थिक आणि सामाजिक प्रणालीमुळं या समस्या निर्माण झालेल्या आपणास सांगता येऊ शकते. पुढे सांगता येऊ शकते बघा काय, की देशामध्ये बेहिशेबी मालमत्तेचं प्रमाण जर वाढलं असता किंवा मग काळ्या पैशाचं प्रमाण वाढलं असता संपत्तीचं केंद्रीकरण होत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय, हे जे काही काळा पैसा निर्माण होतो त्यासाठी कोणतं कारण आहे, तर आर्थिक आणि सामाजिक हे कारण आहे काळा पैसा निर्माण करण्यासाठी, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय, की जे काही आर्थिक आणि सामाजिक प्रणालीची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्यामुळं काय, काळ्या पैशाचं प्रमाण अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत असलेलं आपणास सांगता येऊ शकतं. आपल्याला काय करायचं आहे, जे काही अवैध उत्पन्नाची प्राप्ती लोकांना होत असते यासाठी जे काही आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील असे कोणते घटक आहेत, अशा कोणत्या बाबी आहेत की ज्यामुळं अवैध मार्गाने उत्पन्नाची निर्मिती केली जाते किंवा उत्पन्नाची प्राप्ती होते, हे बघायचं आहे. तर त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते काय, परवाना पद्धती. तर यामध्ये सांगता येते काय, प्राध्यापक सिनॉय काय म्हणतात की अर्थव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार म्हणा किंवा मग बेहिशेबी पैशाची निर्मिती झाली की काय होते, की जे काही परवाना पद्धत आहे त्यासोबतच अनावश्यक नियंत्रणे आहेत, त्यासोबतच कोटा पद्धती आहेत, इत्यादीमुळं काय होते की जे काही एखादी उद्योगधंदा सुरू करण्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र असतात, आवश्यक बाबी असतात, ते चाचक बनतात. त्याचं कारण म्हणजे काय, की समजा आता देशामध्ये भ्रष्टाचार वाढला, तर मग आता एखादी बाब जर आपल्याला, मला उद्योग सुरू करायचे, समजा मला पेट्रोल पंप सुरू करायचे किंवा मग मला मादक पेय किंवा मग काय मादक उद्योगाचं उत्पादन करायचे समजा, मग आता
देशामध्ये भ्रष्टाचार वाढला तर मला परवाना घेताना बऱ्याच अडचणी येतील. का? कारण लोकांना माहित आहे की काय, की बाबा आता ह्याला जर परवाना पाहिजे तर ह्याच्याकडून आपण पैसे घेऊ शकतो. पेट्रोल पंप असेल किंवा मग तिथं सांगता येऊ शकते मद्य विक्रीचे परवाना मिळवण्यासाठी हे जे काही सरकारी नोकरशाह असतात, नोकरदार असतात, हे काय करत असतात की भ्रष्ट मार्गानं बेहिशेबी मालमत्ता गोळा करत असतात, उत्पन्नाची प्राप्ती करत असतात. आणि मला जर उद्योग सुरू करायचा असेल समजा पेट्रोल पंप, तर मला नाईलाज आहे, त्यांना मग काय मधल्यामध्ये काय त्याला पैसा द्यावाच लागतो, बरोबर. आणि त्यांना पैसा देऊन त्यांच्याकडून मला काय परवाना घ्यावा लागला. आणि परवाना घेतल्यानंतर मी काय करत की माझा जे काय पेट्रोल पंपचा असेल किंवा मग मद्य विक्रीचा परवाना घेऊन मी उद्योग सुरू करतो. आणि उद्योग सुरू झाल्यानंतर मी सुद्धा काय नफ्याची प्राप्ती करू शकतो किंवा मग जास्तीची विक्री करून मी फायदा मिळवू शकतो. हे लक्षात, म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते जेव्हा अर्थव्यवस्थेत भ्रष्टाचार होतो, बेहिशेबी मालमत्तेचं प्रमाण वाढते, बेहिशेबी पैसा निर्माण होतो, तेव्हा लोकांना लालूच लागते कशाची, की बाबा एखादी सरकारी बाब पूर्ण करायची असेल तर ते काय करतात की एवढे एवढे पैसे द्या तरच आम्ही पूर्ण करू, अन्यथा करणार नाही. चाचक बाबी त्या निर्माण करतात आणि लोकांना त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना काय पैसा द्यावा लागतो आणि आपलं काम पूर्ण करून घ्यावं लागते. मग इथं काय दोन ठिकाणी उत्पन्नाची निर्मिती होते. एक तर काय भ्रष्ट मार्गानं परवाना घेण्यासाठी पैसा देणं, परवाना देणारा व्यक्ती पैसा घेईल. दुसरी बाब म्हणजे मला परवाना भेटल्यानंतर मी उद्योग सुरू करून पैसा कमवल. म्हणून आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील हे उत्पन्नाचा पहिला घटक म्हणजे परवाना पद्धती ह्या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर दुसरा पॉईंट या ठिकाणी सांगता येऊ शकते काय आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्नाचा, ते म्हणजेच काय किंमत नियंत्रणाचे धोरण. त्यामध्ये सांगता येऊ शकते काय की जेव्हा खासगी क्षेत्रातील उत्पादनांना म्हणजे जेव्हा खासगी क्षेत्रातील जे काही उद्योजक आहेत ते उत्पादन घेतल्यानंतर काय त्याची किंमत किती ठरवायची हे सरकार ठरवत असते, बरोबर. म्हणजे किंमत नियंत्रणाचं धोरण अर्थव्यवस्थेमध्ये आहे, बरोबर. मग आता खासगी उत्पादकांनी उत्पादन घेतल्यानंतर त्या वस्तूंचं किंवा मग त्या उत्पादनाची किंमत काय असेल असं सरकार ठरवते, बरोबर. मग अशा वेळेस सरकार जर समजा की खासगी व्यक्तींनी जे काही उत्पादन घेतले त्यांची किंमत जर कमी ठेवत असेल तर खासगी उद्योगांना काय करावं लागेल, ते उद्योग बंद करावं लागेल, उत्पादन कमी करावं लागेल, बरोबर. नसता ते काय करावं लागेल, त्यांना काय करावं लागेल, एक तर जे काही सरकारी नोकरशाह असतील, सरकारी कर्मचारी असतील किंवा कामगार असतील त्यांना काय करावं लागेल, भ्रष्ट मार्गाने त्यांना पैसा जास्तीचा द्यावा लागेल की बाबा हे तुम्ही पैसा घ्या आणि किंमत नियंत्रणाचं धोरण आमच्या सोयीनुसार ठेवा. तुम्ही समाजासाठी लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही किमतीचा भाव व्यवस्थित ठेवणार आहात, ते सरकारला ते म्हणतात. पण आमचे बी उद्योगधंदे सुरू करण्यासाठी तुम्ही हे पैसे घ्या आणि तो नियम तिथंच राहू द्या जसे आहेत तसे, जेणेकरून आम्हाला पण नफ्याची प्राप्ती करता येईल. असं खासगी व्यक्ती त्या नोकरशहाला किंवा जे कोणी परवानाधारक असतील, वितरक असतील यांना काय ते पैसा किंवा लाच देतात आणि पैसा दिल्यानंतर त्यांना काय करतात मग ते की उत्पादनाची किंमत जास्तीची आकारून समाजाचं पिळवणूक करून लोकांची पिळवणूक करून जास्तीचा नफा कमवतात. मग या ठिकाणी ही दुसरी बाब सांगता येऊ शकते कोणती की किंमत नियंत्रणाचं धोरण. किंमत नियंत्रणाचं सरकार जरी किंमत ठरवत असलं तरी जे काही सरकारचे कर्मचारी असतात, नोकरशाह असतात, परवानाधारक काय करतात स्वतःच्या लालचापोटी स्वतः भ्रष्ट असतात, स्वतः पैसे खातात आणि खाजगी व्यक्तींना परवाना वगैरे देतात आणि त्यांना जास्तीची किंमत आकारण्यास काय परवानगी देतात, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. आता हे दुसरा घटक, एक तर उत्पन्नाची निर्मिती कुणाला होते आहे, जे काही धारक वितरक असतील, परवानाधारक वितरक किंवा मग सरकारी जे काही नोकरशाह असतील त्यांना काय भ्रष्ट मार्गाने पैसा भेटणारे उत्पन्नाची तिथं निर्मिती होईल. दुसरं खासगी व्यक्तींना पण वस्तूची किंमत जास्त आकारून उत्पन्नाची निर्मिती होईल. म्हणून हा एक घटक इथं सांगता येऊ शकतो आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्नाचा, म्हणजेच काळा पैसा निर्मिती होण्यासाठी दुसरा घटक. त्यानंतर पुढला तिसरा पॉईंट बघा आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्नाचा, ते म्हणजेच काय अवास्तव निर्बंध. यामध्ये सांगता येऊ शकते काय भारतानं काय केलं की जे काही व्यापाराबाबतीत असेल किंवा मग इम्पोर्ट एक्सपोर्ट बाबतीत असेल किंवा मग भारतीय धोरण हे काळा पैसा निर्मितीसाठी जबाबदार असलेलं घटक आपणास सांगता येऊ शकते. कारण भारताचं धोरण असं आहे की ज्यामुळं काळ्या पैशाची निर्मिती होते. कारण भारतीय धोरण असे आहेत की त्यामुळं काय होतात अवास्तव निर्बंध व्यापारावरती, व्यवहारावरती किंवा मग आयात निर्यातीवरती होतात. अशामुळं काय होते की लोक वस्तूची खरेदी करत नाहीत. कारण
अवास्तव निर्बंध झाले तर एक्सपोर्ट होऊ शकते का, इम्पोर्ट होऊ शकते का, होऊ शकत नाही. आणि यामुळे काय होते, वस्तूंची दुर्मिळता निर्माण होते आणि दुर्मिळता निर्माण झाली की वस्तूच्या किमती वाढतात आणि किमती वाढल्या की भ्रष्टाचारास तिथं वाव मिळते. म्हणून हा एक घटक या ठिकाणी काळ्या पैशाच्या निर्मितीसाठी सांगता येऊ शकतो. ते म्हणजेच काय, अवास्तव निर्बंध. अवास्तव निर्बंध जर अर्थव्यवस्थेमध्ये असतील शासनाद्वारे तर अशा वेळेस तिथं वस्तूंच्या किमती जास्तीच्या आकारल्या जातात आणि जास्तीच्या आकारल्या जाणं म्हणजेच काय, भ्रष्टाचाराचाच एक मार्ग आहे हे लक्षात. आणि भ्रष्टाचाराच्या मार्गातून उत्पन्नाची प्राप्ती होते हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणून हा एक घटक कोणता, आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्नाचा या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढला 4 नंबरचा पॉईंट बघा काय, की सार्वजनिक क्षेत्र. त्यामध्ये सांगता येऊ शकते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतानं काय केलं की मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्र असणार यांचं सहअस्तित्व असणारी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्यासोबतच सार्वजनिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केल्यामुळं समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी हा एक घटक कारणीभूत असलेला आपण सांगता येऊ शकतो. समांतर अर्थव्यवस्था म्हणजे अवैध मार्गानं जे काही बाबी होतात त्याला समांतर अर्थव्यवस्था किंवा मग काळ्या पैशाचं ज्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रमाण जास्त असते ती अर्थव्यवस्था समांतर अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. किंवा मग बेकायदेशीर मार्गाने होणारे व्यवहार जिथं असतात ती समांतर अर्थव्यवस्था. बरोबर. आता सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार झाला त्यामुळे जे काही नोकरशाह असतील, राज्यकर्ते असतील यांच्याकडे काय करण्यात आलं की स्वातंत्र्य देण्यात आलं. यांना काय देण्यात आलं की बाबा परवाना पद्धत असेल किंवा त्यासोबतच काय की उद्योगावरती नियंत्रण असेल हे कुणाला देण्यात आलं, नोकरशाह आणि राज्यकर्त्यांना. आणि त्याचा परिणाम असा झाला की काय झालं की लोक हे आपल्या आवश्यकतेनुसार निर्बंध लादू लागले. कोणते, नोकरशाह आणि राज्यकर्ते. अवास्तव निर्बंध, नियंत्रण यांचंच होतं आणि त्यामुळं काय झालं की काळा पैसा निर्म्यास किंवा मग भ्रष्टाचार निर्मितीस हा एक घटक जबाबदार असलेला आपण सांगता येऊ शकतो. म्हणजे भ्रष्टाचाराच्या प्रमाणात वाढ झाली. हा एक आर्थिक सामाजिक प्रणालीतील उत्पन्नाचा घटक. कोणता उत्पन्नाचा, पण काळ्या पैशाच्या उत्पन्नातील घटक म्हणजे कोणता की सार्वजनिक क्षेत्र. कारण या सार्वजनिक क्षेत्रामुळे सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार झाला. विस्तार झाल्यामुळे नोकरशाह राज्यकर्त्याकडे जास्त अधिकार आले आणि हे आपल्या सोयीनं काय त्या अधिकाराचा वापर करू लागले. त्यामुळं काय झालं, काळ्या पैशाची निर्मिती होण्यास हा एक जबाबदार घटक असलेला सांगता येऊ शकतो. कारण भ्रष्टाचार निर्माण झाला हे या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढला पॉईंट बघा काय, आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्नाचा. जेणेकरून काळ्या पैसा निर्माण होईल, भ्रष्टाचार निर्माण होईल आणि अवैध पैशाची निर्मिती होते. असा घटक कोणता आहे बघा, 5 नंबरचा, कर रचना व काळा पैसा. तर यामध्ये सांगता येऊ शकते की भारतामध्ये कर रचना आणि काळा पैसा यांचा अतिशय जवळचा संबंध असलेला आपण सांगता येऊ शकते. कारण लोकांना उत्पन्नाची प्राप्ती वैध मार्गाने बी झाली असता. काय, लोकांनी काय काम केलं, वैध मार्गाने पैसा मिळवला आणि पैसा मोठ्या प्रमाणात जर त्यांना मिळाला तर त्यांना जास्तीचा कर भरावा लागतो. बरोबर. आणि भारतीय कराचे दर हे इतर देशापेक्षा जास्तीचे असलेले आपण सांगता येऊ शकतो. मग त्यामुळे काय होते, भारताचे कराचे दर जास्त आहेत. मग लोकांना उत्पन्नाची प्राप्ती झाली तर लोक काय करतात की आता त्या उत्पन्नावरती कर आकारला जाणार. कर आकारला जाणार म्हणजे विशिष्ट टक्क्यानं रक्कम परत सरकारला भरावी लागेल. बरोबर, कर द्यावा लागेल. त्यासाठी लोक काय करतात की कर बुडवेगिरीला चालना देतात, कर बुडवेगिरी करतात. जेवढं उत्पन्न झाले तेवढं उत्पन्न दाखवत नाही आणि त्यामुळे काय होतंय की कर त्यांच्यावर कमी बसतो आणि कर कमी बसल्यामुळे सरकारला उत्पन्नाची प्राप्ती कमी होते. पण लोक पैसा असा जो काही जास्तीचा भेटलेला आहे लपून ठेवतात, दडपून ठेवतात आणि कर व्यवस्थित भरत नाहीत. त्यामुळं काय होते की देशामध्ये सरकारला पैशाचं प्रमाण कमी मिळते कराच्या माध्यमातून आणि लोक हा पैसा काय लपून ठेवतात, कुठेतरी ठेवत असतात किंवा मग इतर देशामध्ये पाठवतात, स्थलांतर करतात. त्यामुळं काय होते की काळ्या पैसा निर्माण होतो हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणून हा एक घटक कोणता, आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्नाचा. कारण लोकांना तर उत्पन्न भेटाले, सरकारला कमी का भेटणार, पण उत्पन्न कुणाला तरी भेटाले आणि त्यामुळं काळा पैसा निर्माण होईल. म्हणून काळा पैसा कर रचना व काळा पैसा हे यांच्यात अतिशय जवळचा संबंध असलेला आपण सांगता येऊ शकतो. हा एक घटक आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्नाचा या ठिकाणी सांगता येऊ शकतो. तर पुढला 6 नंबरचा पॉईंट या ठिकाणी सांगता येऊ शकतो ते म्हणजेच काय, मक्तेदारी. तर आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्नाचा हा एक पुढला 6 नंबरचा घटक ते म्हणजेच मक्तेदारी. तर यामध्ये सांगता येऊ शकते काय की देशामध्ये जेवढी मक्तेदारीचं प्रमाण जास्त असते, ज्या देशात मक्तेदारीचं प्रमाण जास्त असते त्या ठिकाणी अवास्तव उत्पन्नाची प्राप्ती होते आहे.
भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसा मिळवला जातो, अमाप नफा कमवला जातो, विशिष्ट लोकांचीच मक्तेदारी निर्माण होते, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणजेच काय त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, जेव्हा परवाना पद्धती मर्यादित होते, म्हणजे लोकांना परवाना घेताना काही जर चाचक बाबी जास्तीचे निर्बंध लावले तर सर्वच लोक काय परवाना घेत नाहीत. अशा वेळेस जे लोक असतात ते काय करतात की विशिष्ट लोकच परवाना घेत असतात, आणि जर परवाना भेटत नसेल तर ते सरकारी नोकरशाह किंवा मग राज्यकर्त्यांना काय करतात, जास्तीचा पैसा देऊन परवाना घेत असतात आणि परवाना घेऊन आपली मक्तेदारी बाजारपेठेमध्ये निर्माण करतात आणि मक्तेदारी निर्माण करून लोकांची पिळवणूक करतात आणि अमाप नफा कमवतात. कारण परवाना त्यांना जर मिळत नसेल तर ते काय करतात, सरकारी नोकरशाह राज्यकर्त्यांना भरमसाठ पैसा देतात, भ्रष्ट मार्गानं लाच देतात. ते सरकारी नोकरशाह राज्यकर्ते घेतात आणि त्यांना परवाना देतात आणि ते मक्तेदारी निर्माण करतात. त्यामुळे काय होते की देशामध्ये काळ्या पैशाचं निर्माण होते. म्हणून आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्नाचा हा एक घटक आहे की ज्यामुळं काळा पैसा निर्मिती होते, काळ्या पैशाची निर्मिती होते आणि तिथं उत्पन्नाची प्रणाली कशी आहे बघा. एकतर नोकरशाह राज्यकर्त्यांना हे भ्रष्ट मार्गाने उत्पन्न मिळते आणि अमाप नफा कमवून आपली मक्तेदारी निर्माण करून हे व्यक्ती सुद्धा काय करतात, व्यापाराच्या माध्यमातून जास्तीचा नफा कमवत असतात, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉईंट बघा 7 नंबरचा, ते म्हणजेच काय, परराष्ट्र व्यापार. आता विदेशासोबतचाही व्यापार हे सुद्धा बाब काळ्या पैसा निर्मितीसाठी, समांतर अर्थव्यवस्था बनण्यासाठी किंवा मग काय म्हणतात अवैध मार्गाने व्यवहार करण्यासाठी जबाबदार घटक असलेला आपल्याला सांगता येऊ शकतो काय, परराष्ट्र व्यापार. त्याचं कारण म्हणजे जेव्हा सरकार काय अंतर्गत बचतीपेक्षा किंवा देशांतर्गत बचतीपेक्षा इतर देशाकडून काय पैसा घेऊन गुंतवणूक करते तेव्हा चलन वाढ होते, बरोबर, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय की समजा देशानं काय केलं की इतर राष्ट्राकडून जे काही इतर राष्ट्रांना जे काही भारतातून निर्यात केली जात होती ती निर्यातीबाबतीत जर निर्बंध लादले तर निर्यात कमी होते. कारण भारताने एक्सपोर्ट करण्यासाठी रिस्ट्रिक्शन जास्त लादले तर काय होतात की एक्सपोर्ट कमी होते आणि एक्सपोर्ट कमी झाली तर भारताला विदेशी पैसा मिळत नाही, बरोबर. त्यासोबतच समजा इम्पोर्टवर रिस्ट्रिक्शन लादले आयातीवरती तर इम्पोर्ट कमी होते, हे लक्षात. आणि आता इम्पोर्ट एक्सपोर्ट जर कमी झालं तर भारतीय उद्योग काय करतील, चोरट्या मार्गानं किंवा मग बेकायदेशीर मार्गानं परराष्ट्र व्यक्तींसोबत व्यापार करतील, व्यवहार करतील आणि हे व्यवहार झाले तर काळा पैसा ऑटोमॅटिक निर्माण होतो, हे लक्षात. म्हणून इथं सांगता येऊ शकते का परराष्ट्र व्यापार सुद्धा काळा पैसा निर्मितीसाठी, भ्रष्टाचार होण्यासाठी जबाबदार घटक असलेला आपण सांगता येऊ शकतो. परराष्ट्र व्यापार जेवढा चांगला, जेवढे नियम कमी, जेवढे रिस्ट्रिक्शन कमी, जेवढी सुलभता चांगली या परराष्ट्र व्यापारामध्ये तेवढा व्यापार व्यवस्थित. पण समजा इम्पोर्ट एक्सपोर्ट वरती जर रिस्ट्रिक्शन आणले तर अशा वेळेस भारतीय जे काही उद्योग आहेत ते चोरट्या मार्गानं, अवैध मार्गानं, बेकायदेशीररित्या हे व्यापार करतात आणि त्यामुळे काय होते की समांतर अर्थव्यवस्था निर्माण होते, हे या ठिकाणी सांगता येऊ शकतो. हा एक घटक आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्नाचा या ठिकाणी सांगता येऊ शकतो. कारण उत्पन्न भेटाले पण ते लिगली भेटणार आहे का, इम्पोर्ट एक्सपोर्ट मधून नाही, कारण रिस्ट्रिक्शन आहे सरकारची. म्हणून हा एक पॉईंट या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढला आणि शेवटचा पॉईंट बघा, या आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्नाचा, ते म्हणजेच काय, सार्वजनिक प्रकल्प उभारणे. तर यामध्ये सांगता येऊ शकते की सरकार काय वेळोवेळी काही सरकारी प्रकल्प किंवा मग सार्वजनिक प्रकल्प उभारणीसाठी काय करत असते, जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील किंवा मग इतर ज्या काही जिल्हा परिषद असतील यांच्या मार्फत काय करत असते की टेंडर काढून विशिष्ट कंत्राटदारांना ते काय टेंडर देण्याचं काम करत असते. पण या ठिकाणी काय होते, आता टेंडर मिळवण्यासाठी लोक काय करतात, ते खासगी व्यक्ती जास्तीचा पैसा देऊन ते टेंडर मिळवतात. म्हणजे काय, लालूच देतात किंवा मग भ्रष्ट मार्गाने तिथं पैसा देतात. समजा 100 कोटीचा प्रकल्प असेल तर 30 कोटी प्रकल्प किंवा टेंडर मिळवण्यासाठी हे कंत्राटदार काय करतात, पैसा देतात. त्यानंतर 30 कोटी गेले, 100 कोटी मधले 70 कोटी राहिले. मग 70 कोटी मधील 40 कोटी प्रकल्पावरती खर्च करतात आणि राहिलेले किती 30 कोटी स्वतः खातात, हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकते आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्नाचा हा एक घटक कोणता, सार्वजनिक प्रकल्प उभारणी हा सुद्धा जबाबदार घटक आहे. कशासाठी, काळा पैसा निर्मितीसाठी किंवा मग समांतर अर्थव्यवस्थासाठी किंवा मग भ्रष्टाचार होण्यासाठी किंवा मग लालच घेण्यासाठी. कारण का,
टेंडर भेटायचे, कंत्राटदार काय करतात, जास्तीचा पैसा घेऊन, आता आपण पिक्चरमध्ये वगैरे पाहतो काय, एखादी टेंडर आपल्या कंपनीला भेटावं म्हणून लोक धडपड करत असतात आणि मग ते सरकारी नोकरशाह किंवा मग राज्यकर्ते जे जास्त पैसा देतील हे लक्षात, आणि हे जे काही पैसा आहे सरकारी नोकरदार, स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा मग नगरपालिका महानगरपालिकामधील काही नोकरशाह राज्यकर्ते असतील किंवा राजकीय व्यक्ती असतात, हे काय करतात, विशिष्ट व्यक्तीला टेंडर द्यावं म्हणून धडपड करतात आणि त्यांना ते टेंडर मिळवून देतात आणि प्रकल्पाच्या 30% रक्कम त्यांनी खातात. म्हणजे 100 कोटीचा असं 30 कोटी त्यांना 40% प्रकल्प तयार करतात. ऍक्च्युअल ते 100 कोटीचा असते, पण ते करत नाहीत खर्च, कारण त्यांना पैसा दिलेला असतो 40 कोटीचा प्रकल्प आणि 30 कोटी ते स्वतः खातात. म्हणजे तिथं पण प्रकल्प दर्जेहीन नसते, म्हणजे दर्जेदार नसते, कारण सर्व पैसा खाण्यामध्ये गेलेला आहे, हे या ठिकाणी आपण सांगता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने एवढे आर्थिक आणि सामाजिक प्रणालीतील उत्पन्नाचे बाबी आहेत ज्यामुळं काय भ्रष्टाचार म्हणा, काळा पैसा किंवा मग समांतर अर्थव्यवस्था निर्माण होते, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर या ठिकाणी हा पॉईंट संपला. पुढल्या लेक्चरमध्ये नवीन पॉईंट घेऊ. ओके.